हाय हॅलो नमस्कार. मी निकिता अगदी मनापासून स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे निकिता सरोसे. आणि तुमचं मनापासून धन्यवाद पण करते की तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करता, शेअर करता, कमेंट करता आणि सबस्क्राईब करता. तर आजचा व्हिडिओ पण बघण्याआधीच लाईक करा, नंतर तुम्ही लाईक करायला पण विसरता आणि स्किप न करता बघा. आज होता संडे आणि संडे म्हणजे फंडे. पण फंडे कसला, बायकांना तर कामं करायचीच असतात, उलट जास्तीची कामं वाढतात आणि रविवार असला की आणि जास्तीची कामं करावी लागतात. मग आज सकाळी थोडंसं उठायला उशीर केला, पण म्हटलं आता झालाय उशीर तर मग रोजचं नेहमीची काय देवपूजा व्यवस्थित करता येत नाही, म्हणून मी इथं छान अशी देवपूजा वगैरे करून घेतली. आज सुरुवात देवपूजापासून केली, नाहीतर इतर वेळेस सुरुवात माझी किचनपासूनच होते. डायरेक्टली स्वयंपाकापासूनच करावी लागते, कारण शाळेत जाणारे मुलगी आणि मिस्टरांना डब्बा द्यायचा असतो ना, त्याच्यामुळे म्हटलं सुरुवात माझी नेहमीची होती ती किचनपासूनच होती, पण आज देवपूजापासून केली होती. नंतर नाश्त्यासाठी मी इथं उपमा बनवायला घेतला होता. छान असा मस्त तूप वगैरे टाकून उपमा बनवला होता. तर तेवढ्यात माझ्या मुलीला क्लासला जायचं होतं, म्हणून ती मला विचारत होती, मम्मी आज नाश्त्याला काय केलं होतं. मग म्हटलं तिला उपमा केला. आणि मग आम्ही दोघी तिघी माहिले की उपमा खायला बसलो होतो. पण सानू काय फिरत होती, म्हणून तिला मी इकडं थोडंसं गोडीमोडी लावून बोलत होते की ये इकडं नाश्ता करायला, कारण ती एवढंसं असलं खायला नाही मागते. थोडंसं चटपटीत वगैरे तिला पण खायला आवडतं, असं उपमा वगैरे ती काही खात नाही. मग तिला थोडंसं म्हटलं ये इकडं नाश्ता करायला, मी तुला बाहेर नेते, भूर नेते वगैरे असं काहीतरी बोलून तिला नाश्ता असा गरम होता म्हणून मी तिला फुंकून चारत होते. पण तिने काय केलं, एक घास खाल्ला आणि परत तोंडातनं काढून टाकला. नक्की सांगा कमेंटमध्ये तुम्ही पण आज नाश्त्यासाठी काय केलं आहे. कोणी कोणी स्पेशल अशी इडली वगैरे बनवतं, पण आमच्या घरी आम्ही तिघीच होतो नाश्त्यासाठी. माझे मिस्टर सकाळीच गेले होते कामाला, त्याच्यामुळं आम्ही उपमाच बनवला. म्हणलं पटकन होतो आणि पटकन अशी रेसिपी होऊन जाते, म्हणून बनवला पटकन उपमा वगैरे. आणि माझ्या मोठ्या मुलीला पण खायचा होता, त्याच्यामुळं केला. नंतर इथं दुपारच्या जेवणासाठी मी इथं डाळ तडका आणि जिरा राईस करायला घेतला होता. मस्त असं कढईमध्ये तूप गरम करायला ठेवलं होतं आणि थोडंसं तूप जास्त झालं होतं, म्हणून मी म्हटलं थोडंसं काढावं बाजूला आणि त्याच्यामध्ये थोडंसं बटर टाकावं. त्याच्यामध्ये इथं तूप गरम होतं तोपर्यंत मग लगेच थोडंसं बटर टाकलं होतं. मग बटर आणि तूप थोडंसं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकली, नंतर जिरे टाकले आणि ते दोन्ही छान असं तडतडलं की आपलं ठेचलेला 5-6 पाकळ्या लसूण टाकला ठेचून. कट करून नाही टाकायचा, ठेचून टाकायचा. ठेचून टाकलेल्या लसणाची चव आणखी जास्त लागते चांगली. मग नंतर आपलं कढीपत्ता टाकला, नंतर आपलं कांदा टाकला. कांदा छान असा परतू दिला, सोनेरी कलर येईपर्यंत, असं मऊसर होईपर्यंत छान कांदा असा परतून घ्यायचा. त्याच्यामध्ये नंतर एक टमॅटो बारीक चिरून टाकायचा आणि 2-3 हिरवी मिरची टाकायची, जेणेकरून हिरवी मिरची अशी तिखट लागते, कारण आपण लाल कश्मीरी मिरची पावडर टाकणार आहे ना, मग ती तिखट नसते. म्हणून मी नंतर 1 चमचा लाल कश्मीरी पावडर टाकली आणि इथं शिजवलेली डाळ टाकली. मी डाळ शिजतानाच टाकली असल्यामुळे त्याच्यामध्ये फोडणीला हळद टाकली नाही, कारण डाळीत शिजताना चांगली म्हणजे चव पण लागते आणि त्याच्यामध्ये शिजली की छान लागते. त्याच्यामुळे नंतर फोडणी दिली आणि डाळ इकडे शिजत होती, छान अशी उकळी येऊ दिली आणि त्याच्यामध्ये नंतर थोडीशी कोथिंबीर टाकली आणि चवीपुरतं मीठ टाकले बरं का. नाहीतर म्हणसाल की मीठ नाही टाकलं, मीठ टाकलेलं आहे पण क्लिप घ्यायची लक्षात नाही. तर मीठ वगैरे टाकलं आणि छान असं उकळी येऊ दिली आणि वरतून अशी कोथिंबीर टाकली. तर अशा प्रकारे आपला डाळ तडका झालेला आहे. थोडंसं मी पातळ केलेलं आहे, तुम्ही यापेक्षा घट्ट पण करू शकता, कारण भातासोबत थोडंसं खायला पातळच बरं वाटतं, म्हणून मी थोडंसं पातळ केलेलं आहे. आणि गरमागरम माझ्या मुलीला नाश्तामध्ये दुपारचं जेवण देत होते. तिला असं मस्त असं गरमागरम वाढून दिलं आणि मग नंतर मी माझ्या बाकीच्या कामांसाठी लागले होते. इथं भांडे वगैरे भरपूर असे पडले होते. माझ्या किचनचा अवतार तर असा झाला होता की सांगायलाच नको. हे बघा असा काय अवतार होऊन बसला होता किचनचा, आणि हा मला आवरायचा होता. मग मी पटापटा आवरायला घेतलं आणि नंतर हा किचन असा साफ करायला घेतलं होतं. जेवढ्या इथं फास्ट दिसतं तेवढ्या फास्ट करता आलं असतं तर किती बरं झालं असतं ना, पण एवढं फास्ट नाही करता येत आपल्याला. मग मला आवरायला कमीत कमी 1 ते 1.5 तास गेलेला होता, हे किचन वट्टा व्यवस्थित सगळं आवरून धुवून वगैरे स्वच्छ घेण्यासाठी. आणि तो मी केला पण. किचन वाटतं साफ करून झाला नाही तोपर्यंत म्हटलं आता पटकन लगेच भांडे पण घासून घेऊया. आणि मी इकडं भांडे म्हणजे खरकटे वगैरे सगळं काढून घेत होते, पाण्यात खंगाळून घेत होते. आणि माझे मिस्टर कामावून आले होते त्यामुळे मला बोलत होते. तर मी इकडं बोलत होते तोपर्यंत माझ्या सानूने काय केलं, तुपाच्या कढईमध्ये वरण ओतलं. सानू आगाऊपणा कधी कमी करणार आहे का? हा, त्यात वरण कोण सांगितलं तुला टाकायला? काय काय ते पण तू ह्याच्यात का वरण टाकली? याच्यामध्ये वरण का टाकली त्याच्यावर?
वरण हा काय आहे हा टाकली का नाही येडी कुठं? आणि हो, हे सोफा कवर मला इतक्या स्वस्तामध्ये भेटलेलं आहे ना, आणि दिसायला तर किती सुंदर दिसते बघा. आणि सोफा पण नवीन आहे आणि आता मी आजच कवर पण घेतलेले आहेत, एकदम ऑफलाईन घेतलेले आहेत. मला इतके स्वस्त भेटलेत की 500 रुपयेमध्ये एवढे मला कवर भेटलेत. मला तर स्वस्त वाटतात. तुम्हाला कसे वाटतात ते तुम्ही नक्की सांगा. स्वस्त पडलेत की महाग पडलेत. नंतर आम्ही व्यवस्थित आवरून मग थोडासा आराम वगैरे केला आणि 4-5 वाजता आम्ही आवरून आमच्या आईला माझ्या मंदिर घ्यायचं होतं म्हणून आम्ही चाललो होतो मंदिर बघायला. तर माझी मुलगी हे शूट घेत होती, तर माझ्या वडिलांना आणि आईला अशी म्हणते की हाय करा हाय करा. मग त्या दोघांनी पण असं मोबाईलमध्ये बघून हाय केलं आणि मी सानू माझे वडील आणि माझे मिस्टर आणि आई आम्ही असे 4 जण निघालो होतो मंदिर बघण्यासाठी. तर मग तिथपर्यंत जाईपर्यंत सानू काही गप्प बसणार नव्हतीच, म्हणून तिला काहीतरी खायला किंवा खेळायला द्यायचं होतं, पण काय तो थांबलंच नाही. आणि तोपर्यंत फिल्टरचं पाणी पण घ्यायचं होतं म्हणून बाटली पण घेतली होती. आणि आमच्या इकडचा असा नजारा दिसतो बघा, रस्त्याला अशी हिरवळ वगैरे असं. आणि नंतर मग आम्ही गाडी CNG भरण्यासाठी थांबलो, तर सानूची मस्ती चालू होती. आमच्या इकडं ना रोड सासवड रोडला ना हा मंदिराचा कारखाना आहे. हे सागवानी मंदिर बनवून देतात, छान असे जुन्या सागवानी लाकडाचे छान मंदिर बनवून देतात. त्याच्यामुळे आम्ही इथं पाहण्यासाठी आलो होतो. आईला माझ्या सागवानी मंदिर घ्यायचं होतं म्हणून आम्ही इथं मंदिर घेण्यासाठी आलो होतो. तो सॅम्पल मंदिर आम्हाला दाखवत होता की हे एवढ्याला बसेल तेवढ्याला बसेल वगैरे म्हणून. मग आम्ही इथं आतमध्ये त्याचं गोडाऊन आहे म्हणून म्हटलं चला आतमध्ये जाऊन मंदिर बघावं, कारण तिथं जास्तीचे बनवून ठेवले होते आणि सॅम्पल पण जास्तीचे हा सिम्पल त्यांनी दाखवण्यासाठी ठेवला होता. तर हा पण छान होता. पण आम्ही आतमध्ये जाऊन बघितलं आणि मंदिर सिलेक्ट केले. आता जेव्हा ते मंदिर येईल ना तेव्हा तुम्हाला मी दाखवेल. पण मंदिराच्या किमती एवढ्या जास्त होत्या ना. आता माझ्या आईने हात लावलेलं मंदिर जे आहे ना ते 19,000ला म्हणत होता तो मंदिर तेव्हा. आणि सागवानी असल्यामुळे तो खूपच महाग सांगत होता. काय त्याने 1 रुपया पण कमी केला नाही. पण आम्ही आता चूज केलेलं मंदिर बघू, तुम्हाला मी दाखवेन. तो 20 तारखेला देतो म्हटलं आहे. आता ऑर्डर दिली आणि ॲडव्हान्स घेतला त्याने. 20 तारखेला तो मंदिर देतो म्हटलं आहे. तर तुम्हाला मी आल्यावर नक्की दाखवेन मंदिर कसलं आहे. आणि असंच मंदिर म्हणजे छान वाटतं सागवानी. आणि नंतर ना आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर ना मग आम्ही चाललो तो कॉफी पिणार का ग? कॉफी पिणार तू? मला असं सीटला असं माझ्या पाठीमागं बसतात का पुढं बसतात? मांडीवरती मांडीवर येऊन बसायचं असतं. हा, मग कधी बसणार? मी कसं बसायचं सांग बरं. ये इकडं या माझ्याकडे. बरं हाय कर इथं माझ्या मोबाईल मध्ये हाय कर बरं. दीदी कशी करते, तू कसं करते बघ. इकडं मला दिसत नाही. इकडे येऊन कर. इकडे येऊन कर ग पिलू. अब तू दिसत नाहीये. अरे बापडे. हाय. पुढं मांडीवर आहे ना पिल्लू ग. मांडीवर ये. तुला झोप येते? हा, झोप येते सानू? तिरंगा फ्रॉक घ्यायचा का तिला? गेल्या वर्षी केलं की फोटोशूट सानूचं. ए मम्मा ये पुढून ये बाबा, मला असं बसायला ये नाही गेले. हा, चला मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि